जहापना, बोल. आपल्याला यावेळेस तसदी दिल्याबद्दल माफी असावी हुजूर. आपण आपल्याशी एक महत्वाचं बोलायचं होतं. बोल तर, काय म्हणणं आहे तुझं? हुजूर, माझ्या पुतणीच्या संदर्भात आहे. तिच्या आई वडिलांना एका डाकूनं काही महिन्यांपूर्वी ठार मारलं होतं. फारच वाईट झालं. बरं, पुढे बोल. ती म्हणते की तो डाकू आता एका साधूच्या वेशात राहतो आहे. ती फक्त 10 वर्षांची आहे हुजूर, पण मला वाटतं की ती खरं बोलते आहे हुजूर. आता आमच्या झोपेची वेळ झाली आहे. उद्या सकाळी तिला दरबारात आण. आम्ही या गोष्टीवर विचार करू. धन्यवाद जहापना. पुन्हा एकदा तसदी दिल्याबद्दल मी आपली माफी मागतो. बीरबल, सुखदेव सिंगजी, काल रात्री आमच्या एका अतिशय भरवशाच्या आणि इमानदार शिपायानं त्याची एक समस्या सांगितली. हुजूर, आम्हाला सांगा की आम्ही कशा प्रकारे मदत करू शकतो आणि समस्या काय आहे महाराज? सुखदेव सिंगजी, आम्ही आपल्याला आमची राजधानी आणि त्याच्या चारी बाजूला पसरलेल्या प्रदेशातील डाकूंना पकडण्याचं काम सोपवलं होतं. त्या शिपायानं सांगितलं की एका डाकूनं त्याच्या भावाला ठार मारलंय. मग सांगा, तुम्ही सगळ्या डाकूंना अटक केलेली आहे? हुजूर, आम्ही जवळजवळ सगळ्यांनाच पकडण्यात यशस्वी झालो होतो, पण एका डाकूला आम्ही पकडू नव्हतो शकलो. त्याचा शोध अजूनही चालूच आहे, पण कदाचित तो कुठेतरी लपलाय. मला खात्री आहे की आम्ही लवकरात लवकर त्याला पकडूच. नाहीतरी गेल्या 3 महिन्यात अशी एकही घटना घडलेली नाही. तुमचं म्हणणं आहे की एक डाकू अजून मोकळाच फिरतोय? परंतु महाराज, आपण समस्या सांगा, कदाचित आम्ही काही मदत करू शकू. त्या शिपायानं आम्हाला सांगितलं की त्याच्या पुतणीनं त्या डाकूला ओळखलंय म्हणून, पण तो एका आंधळ्या साधूच्या वेशात राहतोय. आम्ही एका छोट्या मुलीवर विश्वास ठेवावा तरी कसा, आणि कैक लोक त्या साधूवर विश्वास ठेवून आहेत. महाराज, कुठलाही जादूगर आपल्या मायाजालांनी गरीब आणि भोळ्या भावड्या लोकांना आपल्या चमत्कारांनी आकर्षित करत असतो. थोडीशी माहिती मिळाली तर आपण सत्याचा शोध लावू शकतो. आपण त्या शिपायाच्या पुतणीला भेटून तिची कहाणी ऐकली तर? होय, आम्हीही हाच विचार करत होतो. शिपाई, दिलावर सिंग आणि त्याच्या पुतणीला दरबारात हजर करा. नमस्कार महाराज. नमस्कार. आता आम्हाला पूर्ण कहाणी सांग. जहापना, साधारण 3 महिन्यांपूर्वी एका डाकूनं माझ्या भावाच्या घरात घुसून त्याला आणि त्याच्या पत्नीला ठार मारून टाकलं. ही छोटी त्यांचीच मुलगी आहे हुजूर, आणि त्या घटनेची साक्षीदार आहे. त्या घटनेचा तिला मोठाच धक्का बसला आणि हिची बोलण्याची शक्तीच गेली आहे हुजूर. मग पुढे काय झालं? काहीच दिवसांपूर्वी मी एका आंधळ्या साधूबद्दल ऐकलं, जे जंगलात राहतात, ज्यांच्याजवळ लोकांना बरं करायची शक्ती आहे. कित्येक रोगी त्यांना भेटल्यावर अगदी बरे झाले आहेत आणि खूप आनंदीही. मी विचार केला की जर ते खरंच अंतर्यामी असतील तर कदाचित ते माझ्या पुतणीची बोलण्याची शक्तीही परत आणतील. आणि म्हणूनच मी त्या आंधळ्या साधूंना भेटायला गेलो. मी जसा त्यांच्याजवळ पोहोचलो, माझी पुतणी जोरजोरात ओरडायला लागली. खूनी, हत्यारा, यानेच माझ्या आई वडिलांचा खून केला आहे. हत्यारा, खूनी कुठला? ही मुलगी काय बोलते? गप्प करा तिला. अहो, हा तर चमत्कारच आहे. आई वडिलांच्या मृत्यूनंतर ती कित्येक महिने एक शब्दही बोलली नव्हती. साधू महाराजांच्या कृपेनेच तिची आता वाचा परत आली आहे. नाही नाही, हा एक खूनी आहे. मी या चेहऱ्याला कधीच विसरू शकत नाही. हा कुणी साधू नाही, हा तर खूनी आहे. हिचं तोंड जरा आवराता. ही आमच्या साधू महाराजांचा अपमान करते, ज्यांनी हिची वाचा परत आणून दिले. नाही नाही, राहू द्यात. ही तर एक लहान मुलगी आहे. धक्क्यातून नीट सावरलीही नाहीये. तुला साधू महाराजांबद्दल असं बोलायला नको होतं. त्यांनी तुझी वाचा परत आणून दिली आहे. हा साधू नाही, खूनी आहे. तुम्ही हिला इथून घेऊन जा, नाहीतर मी हिची वाचा शक्ती परत काढून घेईन. हिला क्षमा करा महाराज. तिलाच कळत नाहीये की ती काय बोलतेय. चल आता इथून, नाहीतर तुझी वाचा शक्ती पुन्हा जाईल आता. जहापना, मी हिला घरी घेऊन आलो, पण ही हट्टच धरून बसलीये की तो चेहरा तोच होता आणि ती अगदी खरंच बोलतेय.
आता मला सुद्धा या गोष्टीची पूर्ण खात्री पटली, पण आमच्याजवळ एकही पुरावा नाहीये. पण हे कसं सिद्ध होणार की तो आंधळा साधू एक ढोंगी आहे? हुजूर, आपण पत्ता लावू शकतो की तो माणूस खरंच एक साधू आहे की मग एखादा ढोंगी. मी आपल्याशी थोडं बोलू शकतो का? ठीक आहे, उद्या आम्ही स्वतः जाऊन त्या साधूला भेटू. प्रणाम साधू महाराज. ये पोरा. आम्ही आपली शक्ती आणि चमत्काराबद्दल इतकं ऐकलं की आम्हाला स्वतःला यावं लागलं. ओ, हा ज्याचा त्याचा विश्वास आहे. ईश्वराच्या शक्तीवर विश्वास ठेवला की काहीही होऊ शकतं. हे केवळ आपलं मोठेपण आहे साधू महाराज. आम्ही काही प्रसाद घेऊन आलो आहोत, आम्हाला आपला आशीर्वाद पाहिजे. आमचा आशीर्वाद सदैव आपल्या पाठीशी आहे. ओ, हाच आहे तर तो बेईमान खूनी. मी आत्ता त्याचं शिर थोडा वेगळं करतो. हत्यारा, राक्षस, डाकू कुठला? अच्छा, तर तू आंधळा आहेस. शिपायानो, या नकली साधूला कैद करा. तू या निष्पाप जीवाला अनाथ केलंस आणि लोकांचा विश्वास आणि भावनांची खेळ केलास. याकरता आम्ही तुला देहांताची शिक्षा सुनावतो. घेऊन जा या पापी माणसाला. तू मोठ्या हिमतीनं आणि बहादुरीनं खऱ्याची बाजू धरून ठेवलेस माझ्या पोरी. यासाठी आम्ही तुला बक्षीस देणार आहोत. धन्यवाद महाराज. धन्यवाद जहापना. आभार मानायचेच असतील तर बिरबलाचे माना. त्याच्यामुळेच या ढोंगी साधूची खरी बाजू प्रकाशात आली. ओ, हे अतिशय सोपं होतं हुजूर. कोणताही माणूस समोरून येणाऱ्या धोक्यापासनं आपलं रक्षण नक्कीच करेल, जर तो खरोखरचा आंधळा नसेल तर. आणि म्हणूनच तो पकडला गेला. धन्यवाद चतुर बिरबल.